तर आज आपण मराठी शुद्धलेखनाचे काही महत्त्वाचे नियम पाहूया। छोटे छोटे नियम आहेत परंतु अतिशय महत्त्वाचे नियम आहेत। बघा, पहिला नियम आहे मराठी शब्दाच्या शेवटी येणारा ईकार उकार उच्चारानुसार दीर्घ लिहावा। उदाहरणार्थ बघा, छत्री हा शेवटी शब्द बघा त्री आहे ना, तर त्याच्या इकार कसा राहील, नेहमी दीर्घ राहील। पणती, चेंडू, खडू, मधु आहे दीर्घ, याला अपवाद आहे। अपवाद कोणते आहेत? अपवाद तीन शब्द आहेत, तथापि, परंतु आणि हे तीन शब्द याला अपवाद आहे। दुसरा महत्त्वाचा नियम आहे बघा, एक अक्षरी शब्दातील इकार उकार दीर्घ लिहावा। जेव्हा सिंगल अक्षर आहे, सिंगलच आहे, तो लिहिताना नेहमी दीर्घ लिहितात। बघा, मी, ही, ती, तू, थू, धू असे किती राहणार सिंगल, ते नेहमी दीर्घ लिहितात। परंतु यालाही एक अपवाद आहे। अपवाद काय? ते उभयान्वयी शब्द आहे नी। जसा आपण बोलता बोलता बोलतो तू निम्मी, आपण सोबत जावा, तर तो मदतला नी आहे, त्याला म्हणतात उभयान्वयी अव्यय। तो जो आहे नेहमी ऱ्हस्व लिहितात। बघा, आहे का ऱ्हस्व? असे हे दोन नियम आज झाले, हे महत्त्वाचे नियम आहेत, तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचे। ठीक आहे।